नमस्कार मित्रांनो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुला नमन करून आपण आपले सेकंड वेबिनार चालू करत आहोत. आपले फर्स्ट वेबिनार जे आहे ते 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता झालेले आहे. फर्स्ट वेबिनारचे आपण रेकॉर्डिंग ठेवलेले नाही आहे, तर आज 16 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता जे आपण वेबिनार घेत आहोत त्याचं आपण रेकॉर्डिंग स्टार्ट करणार आहोत. रेकॉर्डिंग जे आहे ते काही मर्यादित रेकॉर्डिंगच पब्लिश केले जाईल आणि बाकी जे लाईव्ह मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी हे पूर्ण वेबिनार असेल. याचा अर्थ असा आहे की काही सेशन जे आहे ते आपण पब्लिश करू शकत नाही आहेत, त्याच्यासाठी आपल्याला लाईव्ह जॉईन होणं गरजेचं राहतं. नक्कीच तुम्हा सर्वांना खूप उत्सुकता असणार आहे की मी जेव्हा अनाऊन्समेंट केलेली आहे रेकी या शब्दाची, तर रेकी हा शब्द जास्त प्रचलित नाही आहे आणि रेकी म्हणजे काय आहे आणि हे नवीनच काहीतरी आहे का, किंवा ह्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात का, असं कित्येक लोकांचे मला काही प्रश्नच आलेले आहेत. आणि खरं सांगायचं झालं तर सगळे जी संस्कृती आहे ही मुळात पूर्ण जगामध्ये जी पसरलेली आहे ही भारतीय संस्कृतीच पसरलेली आहे. फक्त पाश्चात्य युगामध्ये जे काही त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो, आणि त्या मॉडिफिकेशननुसार त्या देशाने त्या ठिकाणी जे काही त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यांचं नामकरण केलेलं आहे. पण मुळात हे जे आहे ही भारतीय संस्कृती आहे, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते. उच्च प्रचंड प्रतिसादामुळे मी आज फर्स्ट वेबिनार कंप्लीट करून सेकंड वेबिनारमध्ये प्रवेश करत आहे. फर्स्ट वेबिनारमध्ये माझ्याकडे खूप टाईम लिमिट होता आणि मला कल्पना देखील नव्हती की इतके जास्त मेंबर्स माझ्याकडे येतील. आणि मी झूम मीटिंग अरेंज करताना फार कमी मेंबरसाठी ती मीटिंग अरेंज केलेली होती. सो मी आता डिसाईड असं केलेलं आहे की सेकंड वेबिनार घेताना ज्यांना कोणाला जॉईन करता येणार नाही आहे ॲटलिस्ट त्यांच्यासाठी मी रेकॉर्डिंग सेशन तरी ठेवू शकेल, आणि त्याच कारणासाठी मी सेकंड वेबिनारसुद्धा घेत आहे आणि रेकॉर्डिंग सेशनसुद्धा चालू करत आहे. चला तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करत आहोत. आपल्या सेशनमध्ये आपण फर्स्ट टॉपिक जो घेणार आहोत तो आहे रेकी ह्या शब्दाबद्दल थोडक्यात माहिती. रेकीचा उगम कुठे झाला आणि त्याचा प्रसार कसा झाला याबद्दल आता आपण माहिती घेऊया. रेकी हा एक मुळात जपानी शब्द आहे. जपानी जरी शब्द असेल तरी त्याचा रे आणि की या दोन अक्षरांपासून हा रेकी हा शब्द तयार झालेला आहे. रे याचा अर्थ सार्वभौमिक किंवा आध्यात्मिक असा होतो. की याचा अर्थ मानवीय शक्ती किंवा अंतर्मनातली शक्ती असा याचा अर्थ होतो. म्हणजेच रे आणि की या दोन शब्दांमिळून रे की हा शब्द तयार होतो. रेकीचा मुख्य उद्देश हा मानसिक, आध्यात्मिक, शारीरिक स्तरावरती माणसाची प्रगती करणे हा आहे. रेकी प्रॅक्टिशनर जे आहे ते त्यांच्या तळहाताच्या हिलिंगद्वारे दुसऱ्या इतर व्यक्तींना हिलिंग ट्रान्स करतात, जेणेकरून त्या व्यक्तीची नैसर्गिकरित्या बरी होण्याची क्षमता वाढते आणि त्या व्यक्तीला मानसिक स्तरावरती आणि शारीरिक स्तरावरती खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा भेटल्यामुळे ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होते. रेकी ही एक आध्यात्मिक प्रथा आहे जी डॉक्टर बिकाऊ हुसेई यांनी सन 1922मध्ये प्रचलित केलेली आहे. चला तर आता आपण आपले मानवी शरीर आणि रेकी यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो हे पाहूयात. मानवी शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेदानुसार मानवी शरीरामध्ये पंचमहाभूते किंवा 5 मूलभूत तत्त्वे आहेत. सर्वप्रथम आपण ती 5 तत्त्वे आणि त्यांच्या शरीरातील कार्य, त्याचप्रमाणे शरीरातील 7 चक्रे आणि पंचमहाभूते यांचा एकमेकांशी कसा संबंध प्रस्थापित होतो हे आपण पाहूयात. सर्वप्रथम जे तत्त्व आहे ते आहे पृथ्वी तत्त्व. यालाच भूमितत्व असेही म्हटले जाते. शरीरामधील त्याचं जे रूप आहे ते आहे घन पदार्थ, जसे की हाडे, मांस, त्वचा आणि केस. आपलं जे दुसरं तत्त्व आहे ते आहे जलतत्त्व. जलतत्त्व म्हणजेच पाणी. शरीरातील सर्व द्रव पदार्थ जसे की रक्त, लाळ, लघवी ह्याला जलतत्त्व असे म्हटले जाते. तिसरं तत्त्व जे आहे ते अग्नितत्त्व. अग्नी म्हणजे आपण त्याला अग्नीच असे म्हणूयात. शरीराचे तापमान आणि चयापचय क्रिया ह्यांचा अग्नितत्वाशी संबंध येतो. चौथं तत्त्व जे आहे ते वायुतत्त्व म्हणजे हवा. श्वासोच्छ्वास आपण जो श्वास घेतो आणि शरीरातील हालचाली ह्यांचा वायुतत्वाशी संबंध येतो. आणि 5वं तत्त्व जे आहे ते आकाशतत्त्व. शरीरातील पोकळ जागा जसे की तोंडातील पोकळी आणि रक्तवाहिन्या
यांचा आकाशतत्वाशी संबंध येतो. आयुर्वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानानुसार या पाचही तत्वांचे योग्य संतुलन असल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि मृत्यूनंतर आपले जे शरीर आहे हे 5 तत्वांमध्ये विलीन होते. चक्रे ही वातावरणातून प्राणशक्ती ग्रहण करून शरीरात पोहोचवतात. चक्रे जणू काही ऊर्जेचे द्वारच आहेत. मुख्य 7 चक्रे आहेत. ही चक्रे आपल्या अंतःस्रावी ग्रंथीशी निगडीत असतात. मानसिक, शारीरिक, भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरती प्रत्येक चक्र हे विशिष्ट प्रगती आणि कार्याशी निगडीत आहे. एक प्रकारे मानवी शरीरातील पंचमहाभूते व 7 चक्रे यांचे एकमेकांशी संलग्न नाते आहे असे आपण म्हणू शकतो. याचाच अर्थ असा की आपल्याला शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक स्तरावरती प्रगती करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर नियंत्रण, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, ब्रह्मचर्य या सर्व गोष्टी आत्मसात करणे आवश्यक आहे. अविरत निरंकुश ऊर्जेचा स्रोत शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये वाहण्यासाठी व त्याचा योग्य समन्वय साधण्यासाठी चक्रांचे कार्य योग्य पद्धतीने चालणे फार महत्त्वाचे आहे. शारीरिक, मानसिक ताणतणावामुळे हे कार्य बिघडू शकते आणि आपल्याला हे 7ही चक्रे व्यवस्थित चालू राहण्यासाठी रेकी फार मदत करते. आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रेकीचा कसा उपयोग करू शकतो आणि स्वतःला आणि इतरांना रेकी ऊर्जा कशी देऊ शकतो. रेकी ही एक उपचार पद्धती आहे जी शरीरातील ऊर्जा संतुलित करून शांतता, आरोग्य आणि समग्र कल्याणाची भावना वाढवते. रेकी जी आहे ते रोजच्या जीवनामध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी मदत करते. तणाव व चिंता कमी करणे, वेदना कमी करण्यासाठी रेकीमुळे मन शांत होते. झोपेची गुणवत्ता सुधारते. रेकी नकारात्मक भावना व भावनात्मक अडथळे दूर करण्यास मदत करते. एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते. दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही कर्म करतो तर त्या कर्मामध्ये देखील आपल्याला रेकी मदत करते. सकाळी उठल्यावर लगेचच आपण रेकीचा जर सराव केला तर दिवसभरासाठी एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते, ज्यामुळे आपण दिवसभर शांत राहू शकतो आणि आपला ऑरा जो आहे तो क्लीन राहतो. अन्न व पाणी याला आपण रेकी ऊर्जा जर दिली तर त्यामुळे आपण अधिक पौष्टिक अन्न खातोय अशी आपण कल्पना करू आणि त्याचा आपल्याला अधिक जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो. कुटुंबातील सदस्य, जोडीदार, पाळीव प्राणी यांना रेकी ऊर्जा दिल्यास भावनिक संबंध अधिक मजबूत होतात आणि नातेसंबंधांमध्ये शांतता येते. घरात किंवा कामाच्या ठिकाणी नकारात्मकता दूर करण्यासाठी व सकारात्मकता आणण्यासाठी रेकीचा वापर करता येतो. तसेच त्याप्रमाणे व्यक्तिगत विकास करण्यासाठी देखील आपण रेकीचा उपयोग करू शकतो. उद्देश आणि स्वप्न साध्य करणे, आध्यात्मिक विकास व आंतरिक शांतता वाढवण्यासाठी आपण रेकीचा उपयोग करू शकतो, ज्यामुळे सेल्फ लव आणि समग्र कल्याण विकसित होते. नकारात्मक शक्तींना रेकी आपल्या मनातून व शरीरातून मुक्त करते. आपण रेकीचा उपयोग हा कशा पद्धतीने करायचा आहे हे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार ठरवणं फार आवश्यक आहे. जसं की मला माझ्या आयुष्यामध्ये रेकीचा उपयोग जो आहे हा मानसिक शांतता यासाठी हवा होता आणि तो मी मिळवलेला आहे. जर एखाद्या व्यक्तीला रेकीचा उपयोग हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये धनसंपत्ती हवी असल्यास करायचा असेल तर मॅनिफेस्टेशन जी पद्धत आहे ती रेकीमध्ये आहे, त्याचा आपण उपयोग करू शकतो. एखाद्या व्यक्तीला आजारपणातून जर लवकर मुक्तता हवी असेल किंवा आजारपणातून लवकर बरे व्हायचे असेल तर ती व्यक्ती त्यासाठी रेकीचा उपयोग करू शकते. त्याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार ती व्यक्ती रेकीचा उपयोग करू शकते.